नमस्कार विद्यार्थ्यांनो. आजचं जे सेशन आहे या सेशनमध्ये आपण 2 डिसेंबर 2018चा जो पेपर 2 आहे मराठी अध्यापन शास्त्राचा त्या प्रश्नांचं विश्लेषण बघणार आहोत. सो स्टार्ट करूयात आपण प्रश्न विश्लेषण. ओके, बघा पहिला प्रश्न काय आहे? कमकुवत विद्यार्थ्यांसाठी भाषा शिक्षणात कोणती कृती सर्वात योग्य आहे? सो कमकुवत विद्यार्थ्यांसाठी विचारलेलं आहे आणि ह्या ठिकाणी पर्याय बघा काय काय दिलेले आहेत. एकेका विद्यार्थ्याला शिकवणे, गट करून शिकवणे, जोडीने शिकवणे आणि वरील सर्व दिले. ओके, आता कमकुवत विद्यार्थ्यांसाठी भाषा शिक्षणात कोणती कृती सर्वात योग्य हे विचारलंय. जे कमकुवत विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना एकेका विद्यार्थ्याला शिकवणं गरजेचं आहे. एकेका विद्यार्थ्याला शिकवण्याने काय होतं, जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना त्या विद्यार्थ्यांच्या ज्या काही कमतरता आहेत, उणिवा आहेत, त्यांच्या ज्या काही विशिष्ट अडचणी आहेत या त्या शिक्षकांना समजून घेणं सोयीस्कर जातं आणि त्या पद्धतीने त्यांच्यामध्ये सुधारणा करून आणणं किंवा त्यांना मार्गदर्शन करणं सोयीचं जातं. सो करेक्ट आन्सर काय असणार आहे? एकेका विद्यार्थ्याला शिकवणे. भाषा शिक्षणाच्या वस्तुनिष्ठ मूल्यमापनासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट अनिवार्य असावी? वस्तुनिष्ठ मूल्यमापन म्हटलेलं आहे या ठिकाणी, बरोबर? मग भाषा शिक्षणाच्या वस्तुनिष्ठ मूल्यमापनासाठी वस्तुनिष्ठ आणि समीक्षणात्मकता, आकलनात्मकता आणि व्यावहारिकता, विश्वसनीय आणि वैधता याचाच अर्थ या ठिकाणी दिलेले जे तिन्हीच्या तिन्ही पर्याय आहेत हे कसे आहेत? अगदी बरोबर आहेत. सो ह्याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? वरील सर्व असणार आहे. वरील सर्व गोष्टी अनिवार्य आहेत. भाषा शिक्षणात पुढीलपैकी कोणती बाब महत्वाची नाही? विचारांची अभिव्यक्ती. जर का भाषा शिक्षण द्यायचं तर विचारांची अभिव्यक्ती तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे. भाषेची समज असणं महत्वाची आहे. सृजनशीलता, सृजनशीलतेने भाषेचा वापर करता आला पाहिजे. लेखन प्रावीण्य, लेखन प्रावीण्य ही बाब जी आहे ही बाब भाषा शिक्षणामध्ये महत्वाची नाही. भाषिक कौशल्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? भाषिक कौशल्याच्या संदर्भात विचारलेले आहे. योग्य नाही म्हणजे चुकीचं विधान आपल्याला बघायचं आहे. भाषिक कौशल्य निर्माण करण्यात भाषेच्या सरावापेक्षा भाषेचे नियम अधिक महत्वाचे असतात. ऐकणे, बोलणे, वाचणे आणि लिहिणे या क्रमातच मुले भाषा शिकतात. वाचन आणि लेखन यावर शाळेत भर दिला गेला पाहिजे. चारही भाषिक कौशल्ये परस्परांशी कशी आहेत? संबंधित आहेत. मग या ठिकाणी बघा चौथं जे ह्या ठिकाणी पर्याय दिलेला आहे, विकल्प दिलेला आहे तो बरोबर आहे. आपल्याला चुकीचं शोधायचं आहे. वाचन आणि लेखन यावर शाळेत भर दिला गेला पाहिजे, हे सुद्धा बरोबर आहे. ओके, भाषिक कौशल्य जर का निर्माण करायची असेल तर निर्माण करण्यात भाषेच्या सरावापेक्षा भाषेचे नियम जे आहेत ते सुद्धा महत्वाचे असतात, हे सुद्धा बरोबर आहे. आता चुकीचं काय आहे? ऐकणे, बोलणे, वाचणे आणि लिहिणे या क्रमातच मुले भाषा शिकतात. जर का तुम्हाला विचारलं की भाषा शिकण्याचा एक आदर्श क्रम कोणता आहे किंवा सर्वोत्तम क्रम कोणता आहे भाषा शिकण्याचा, तर ऐकणे, बोलणे, वाचणे आणि लिहिणे हा सर्वोत्तम क्रम मानला जातो. ओके, पण या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा, या क्रमातच भाषा शिकतात. म्हणजे म्हणजे आपण कोणती पण भाषा शिकतो ती फक्त या क्रमातच शिकतो असं जर का म्हटलं तर ते विधान चुकीचं आहे. त्याच्यामुळे हे विधान कसं आहे? चुकीचं आहे. ओके, सो हे सीईटीने दिलेला आन्सर आहे. तसं जर का आपण बघितलं ना, पहिला जो काही या ठिकाणी पर्याय दिलेला आहे, भाषिक कौशल्य निर्माण करण्यात भाषेच्या सरावापेक्षा भाषेचे नियम अधिक महत्वाचे असतात, हे दिलेलं आहे. म्हणजे भाषेच्या नियमावरती जास्त फोकस दिलेला आहे भाषेच्या सरावापेक्षा. व्याकरण येत नसले तरी मूल ती भाषा लवकर शिकते, हे विधान कुणाचे आहे? महर्षी पतंजली यांचे आहे, लॉर्ड स्वीट यांचे आहे, लॉर्ड मेकॅले, जेन पिगेट. सो व्याकरण जरी येत नसलं तरी मूल भाषा लवकर शिकते, हे जे काही विधान आहे हे विधान कोणी दिलेलं आहे? लॉर्ड मेकॅले यांनी दिलेलं आहे. हे माहित असणं गरजेचं आहे. वर्गात शिकवताना विद्यार्थी तुम्हाला कठीण प्रश्न आणि त्यांच्या शंका विचारतात. खूप कठीण प्रश्न विचारलेत किंवा त्यांच्या शंका विचारल्यात, मग अशा वेळेस तुम्ही काय कराल? तुम्ही तयारी करून याल आणि त्यांच्या शंकांचे निरसन कराल आणि प्रश्नांची उत्तरे द्याल. तुम्ही त्यांच्या शंका आणि प्रश्न लिहून घ्याल आणि दुसऱ्या दिवशी त्यांचे समाधान कराल. तुम्ही त्यांना ओके, या ठिकाणी काय दिलं बघा, तुम्ही त्यांना पुस्तक वाचायला सांगाल आणि नंतर त्यावर चर्चा करण्यास सांगाल.
वर्गात शिस्त राखण्यासाठी विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षा कराल. हे तर अतिशय चुकीचं आहे. ओके, करेक्ट काय असेल बघा. तुम्ही तयारी करून याल आणि त्यांच्या शंकांचे काय कराल, निरसन कराल आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्याल. घोकंपट्टीची सवय असल्याने विद्यार्थ्याचे कोणते नुकसान होते? जर का घोकंपट्टीची सवय असेल तर नुकसान काय? त्यांची बुद्धिमत्ता विकसित होत नाही, ते आत्मविश्वास गमावतात, वर्गातील शिक्षणापासून ते जोडले जात नाही. करेक्ट काय असणार आहे? अभ्यासावर त्यांना नीट लक्ष देता येत नाही. कारण अभ्यास करणं म्हणजे काय, व्यवस्थित संकल्पना समजून घेणं, अवधारणा समजून घेणं असणार आहे. पण इथे घोकंपट्टीची सवय असल्याने त्यांना मुळात ज्या काही कॉन्सेप्ट्स आहेत, संकल्पना आहेत, त्या व्यवस्थित येत असणार आहेत का नाही. त्याच्यामुळे अभ्यासावर त्यांना नीट लक्ष देता येत नाही. भाषा शिक्षणात आगमनात्मक शिक्षण पद्धतीचा एक फायदा हा देखील होतो. आगमनात्मक शिक्षण पद्धती म्हणजे काय असणार आहे? आधी विद्यार्थ्यांना उदाहरणं देणं, उदाहरणं शिकविणं आणि त्यानंतर त्याच्यावरून नियम सांगणं. मग विद्यार्थ्यांना गृहपाठ करावा लागत नाही. विद्यार्थ्यांना घोकंपट्टीची सवय लागत नाही. वर्गात कायम शिस्त राहते. विद्यार्थी कमी वेळात जास्त शिकू शकतात. सो भाषा शिक्षणात आगमनात्मक शिक्षण पद्धतीचा एक फायदा हा देखील आहे. फायदा कोणता आहे? विद्यार्थ्यांना घोकंपट्टीची जी सवय आहे ती सवय लागत नाही. पुढीलपैकी कोणता घटक भाषेला अभिव्यक्ती आणि मत प्रदर्शनासाठी एक उत्तम माध्यम बनविण्यात महत्वाचा ठरतो? प्रसार, संग्रह आणि विनिमय दिलेला आहे. ओके, प्रसार म्हणजे काय? संवाद साधने. प्रसार म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे? संवाद असणार आहे. आणि संग्रह दिलेला आहे. माहिती किंवा ज्ञान यांचा काय करणे? संग्रह करणे. एखादी माहिती आहे, माहिती किंवा ज्ञान काय करणं? संग्रहित करणं. विनिमय, विनिमयचा अर्थ काय असं? यस, विनिमय करेक्ट आन्सर असणार आहे. कारण इथे काय म्हटलंय? पुढीलपैकी कोणता घटक भाषेला अभिव्यक्ती आणि मतप्रदर्शनासाठी एक उत्तम माध्यम बनवण्यासाठी महत्वाचा ठरतो? सो विनिमय. विनिमय म्हणजेच काय? आचार विचार जे आहेत, आपले विचार आहेत, त्या विचारांची देवाणघेवाण करणं म्हणजेच आदान प्रदान करणं. ओके, एका भारतीय मुलाने पुढीलपैकी कोणत्या कोणती गोष्ट शिकली पाहिजे? मातृभाषा, मातृभाषा आणि प्रादेशिक भाषा, मातृभाषा आणि इंग्रजी, कोणत्याही 3 भाषा. ह्याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? कोणत्याही 3 भाषा ह्या भारतीय मुलाने शिकणं गरजेचं आहे. एका सर्वसमावेशी वर्गामध्ये भाषा शिक्षणात पुढीलपैकी कोणती बाब आव्हान ठरू शकते? पुरेशी शिक्षण सामग्री नसणं, विद्यार्थ्यांच्या क्षमतेत एक जिनसीपणा नसणं, विद्यार्थ्यांच्या रुचीत असमानता असणं. प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, प्रत्येक व्यक्तीची रुची वेगळी असणार आहे. बरोबर, समान असणार आहेत का विद्यार्थी? नाही. भाषा शिक्षणासाठी योग्य वातावरण निर्मिती न करता येणं हे एक आव्हान ठरू शकतं. भाषा शिक्षण देण्यासाठी एक योग्य वातावरण लागतं. त्या वातावरणाची निर्मिती करणं हे शिक्षकाला जमलं पाहिजे. मातृभाषेच्या शिक्षणात पुढीलपैकी कोणती गोष्ट ज्ञानप्राप्तीचे प्रयोजन नाही? ज्ञानप्राप्तीचे प्रयोजन विचारलेले. भाषेच्या घटकांचे पुरेसे ज्ञान म्हणजे हे ज्ञानच आलं ना, ज्ञानप्राप्ती. विषयाचं ज्ञान, ज्ञानप्राप्ती. भाषेतील वेगवेगळ्या प्रकारच्या लेखनाचे ज्ञान, हे सुद्धा ज्ञान आहे. उच्चारणाचे ज्ञान, उच्चारणाचे जे ज्ञान आहे हे ज्ञानप्राप्तीचे प्रयोजन नाही. क्लिअर आहे? पुढीलपैकी कोणत्या पद्धतीला शिक्षणाचे तंत्र म्हणता येईल? शिक्षणाचे तंत्र म्हणजे काय? ह्या शैक्षणिक पद्धती आहेत. म्हणजे जेव्हा आपण काही शिकवत असतो, शिकवताना ज्या वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जातो त्यालाच काय म्हटलं जातं? शिक्षण विधी किंवा शिक्षण पद्धती म्हटलं जातं. मग निवड पद्धत, आवड पद्धत, प्रेरणा पद्धत या सर्व काय आहेत? शैक्षणिक पद्धती आहेत, ज्याद्वारे आपण विद्यार्थ्यांना शिकवत असतो. भाषा शिक्षणात डॅश डॅश यासाठी दृश्य श्राव्य साधन उपयोगी ठरते. दृश्य श्राव्य साधन कशासाठी उपयोगी ठरते? अचूक उच्चारण, अचूक लेखन, अचूक वाचन वरील कोणतेही नाही. करेक्ट काय असणार आहे? अचूक उच्चारणासाठी दृश्य श्राव्य दिलेलं आहे. एखादा शब्द जसं की इथे लेखन लिहिलंय, हे वाचण्यासाठी गरजेचं काय? डोळ्यांना दिसलं पाहिजे.
आणि त्याचं उच्चारण कसं केलं जातं त्यासाठी ऐकू आलं पाहिजे, बरोबर. सो दृश्य श्रव्य साधन हे अचूक उच्चारणासाठी उपयोगी ठरतं. उपचारात्मक शिक्षण पद्धतीतून डॅश डॅश हे साध्य होते. उपचारात्मक शिक्षण पद्धतीतून काय साध्य होते? प्रश्न समजून घेण्यात अडचण येते, प्रश्न सोडवून घेण्यात यश येते उपचारात्मक शिक्षण पद्धतीमध्ये. कारण बघा, उपचारात्मक शिक्षण पद्धतीमध्ये काय केलं जातं, जे काही विद्यार्थ्यांच्या ज्या काही त्रुटी आहेत, त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या जाणून घेऊन त्याच्यावरती समाधान काढलं जातं, म्हणजे सोल्युशन काढलं जातं, म्हणजेच प्रश्न सोडवून घेण्यात यश येते. ओके, आता पुढचे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न परिच्छेदावर आधारित आहेत. बघा, मराठी अध्यापन शास्त्रामध्ये जो परिच्छेद येतो ना तो बराचसा मोठा असतो, अत्यंत मोठा असतो. ओके, सो आपण आधी हा परिच्छेद वाचून घेऊयात आणि मग यावर आधारित जे काही प्रश्न आहेत त्यांची उत्तरं काढूयात. ओके, बघा परिच्छेद काय. वाचता वाचता कसली तरी चाहूल लागली, म्हणून वर पाहिले तो गच्चीच्या कठड्याच्या भिंतीवर एक मोर बसलेला. सुरेख निळा चमचमता लांबलचक पिसाऱ्याचा मोर होता. अवघ्या 10-15 फूट अंतरावर, बघा अवघ्या 10-15 फूट अंतरावर सगळं स्वप्नासारखंच वाटू लागलं. यापूर्वी मी मोर असा मोकळा वावरताना पाहिलाच नव्हता. पार्क मधल्या अरुंद घाणेरड्या पिंजऱ्यात मोर पाहिले होते, पण ते अगदीच दीनवाणे फिक्कट. इथं वर मोकळं निळभोर आकाश, माग संत्र्यांची हिरवीगार बाग आणि समोर हिरवा निळा चमचमता मोर. मोराचं आणि माझं एक विशेष नातं आहे. मी हौस म्हणून स्वतःसाठी भरपूर चित्र काढतो. 2-3 वर्षापूर्वी सहज एकदा मोराचं चित्र काढलं. पुढे झपाटल्यासारख्या मोराची चित्र काढीत सुटलो. मोर हे माध्यम घेऊन पिसाऱ्याच्या रूपाने तऱ्हेतऱ्हेचे आकार त्यात गुंफले. 1.5-2 वर्ष झाली तरी तो विषय संपेच ना. दुसरं काही काढायचं ठरवून बसायचो आणि कागदाला पेन टेकलं की मोरच काढला जायचा. असं असलं तरी निसर्गात वावरणारा मोर हा पाहिलेलाच नव्हता. इथं तो दिसल्यावर ठरवलं की याला लक्षपूर्वक पाहायचं. पिसारा म्हणजे मोराचा सगळ्यात आकर्षक भाग. पण आता प्रत्यक्ष पाहताना मात्र प्रथम लक्ष गेलं त्याच्या झळाळत्या निळ्या मानेकडे. त्याची मान कशीही वळू शकत होती. तिला कोण नव्हता. सर्व हालचालींची वर्तुळाकार. खाली जमिनीवरच टिपताना मानेचा एक आकार, तर चालताना शरीरावर मागे रेललेला दुसराच आकार. यस या इंग्रजी अक्षराचे विविध आकार ती मान लिलया घेत होती. या हालचाली होताना मानेवरचा निळा रंग आपल्या विविध छटा दाखवित होता. हिरवा आणि निळा यात किती मिश्र छटा दडलेल्या असतात याची एरवी कल्पनाही आली नसती. चोचीच्या माग डोक्यातून तुरा फुटलेला होता. टणक दिसणाऱ्या डोक्यातून निघणाऱ्या नाजूक नाजूक तंतुवजा काळ्या रेषा, त्यांच्या टोकाला नाजूक निळी त्रिकोणी पिस, त्या छोट्या त्रिकोणातही निळ्यातल्या काही छटा. पिसांचा आकार मोराच्या शरीरावर अनेक ठिकाणी पसरलेला दिसू लागला. मान जिथून सुरू होते त्या तळाशी पिवळ्या किरमिजी रंगाचं डिझाईन होतं, पण त्यातही पिसाचे आकार भरलेले, एकमेकांपासून अलग अलग होत जाणाऱ्या 2 गोलाकार रेषा आणि मध्ये त्यांना सांधणारी तिसरी गोलाकार रेषा. पाठीवरून पोटावर असे आकार पसरत गेले होते. पिसाऱ्यात तर असे असंख्य आकार. पिसारा म्हणजे रंगाचा खजिनाच होता. अंजिरी रंगावर टर्कवाईज रंगाचे डोळे सगळीकडे चमचमत होते. पिसारा इतका लांबलचक आणि शरीराच्या मानात अवजड होता तरी मोर तो सावरीत सहजपणे डौलानं वावरत होता. ओके, आता ह्या परिच्छेदावरती आधारित जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तर आता आपण बघणार आहोत. ओके, सो पहिला प्रश्न बघा काय परिच्छेदावर आधारित. पिवळ्या किरमिजी रंगाचं डिझाईन नेमकं कशावर होतं? पिसाऱ्यावर होतं, मानेच्या बुडाशी होतं, मोराच्या पायावर होतं की तुरावर होतं? तर बघा, किरमिजी रंगाचं जे काही डिझाईन आहे ते कुठे होतं? मान जिथून सुरू होते त्या तळाशी पिवळ्या किरमिजी रंगाचं डिझाईन होतं. म्हणजेच काय, मानेच्या बुडाशी काय होतं? पिवळ्या किरमिजी रंगाचं डिझाईन होतं.
लेखकाला सर्वात आकर्षक वाटणारी जी गोष्ट आहे, ती सर्वात आकर्षक वाटणारी गोष्ट कोणती असणार आहे? पिसारा असणार आहे. काय असणार आहे? पिसारा. आपण पॅसेज मध्येच पाहिलं होतं, सर्वात आकर्षक वाटणारी गोष्ट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा काय. लेखकाने कोणत्या गोष्टीचे सूक्ष्म निरीक्षण करायचे ठरवले? काढलेल्या चित्राचं, एस या इंग्रजी अक्षराप्रमाणे वळणाऱ्या मानेचं, निसर्गात वावरणाऱ्या मोराचं, पिसाऱ्यातील असंख्य आकाराचं. सो लेखकाने कोणत्या गोष्टीचं सूक्ष्म निरीक्षण करण्याचे ठरविले? तर निसर्गात वावरणाऱ्या मोराचं. निसर्गात वावरणाऱ्या मोराचं. लेखकाने चमचमते हे विशेषण कोणत्या घटकासाठी वापरले आहे? मान, पिसाऱ्यातील डोळे, चोच की तुरा? मान, चोच, तुरा ह्यासाठी चमचमते हे विशेषण वापरलंय का? नाही. चमचमते विशेषण हे पिसाऱ्यातील डोळ्यांसाठी वापरण्यात आलेले आहे. उत्तरात आलेल्या शब्दांचा योग्य क्रम सुचवा. आता योग्य क्रम बघा, इथे काय काय दिलंय. हे सगळे दिनवाने, टणक, ओघवता गोलाकार, 10-15 फूट, असंख्य आकार. जर का तुम्ही सिरीज पाहिली तर पटकन लक्षात येईल. येस, या ठिकाणी बघा काय दिलंय. सगळ्यात पहिलं जे येते सिक्वेन्स मध्ये काय येते? 10-15 फूट येते. त्याच्यानंतर काय येते? इथे दिनवाणे फिक्कट येते, बरोबर. म्हणजे पहिलं 10-15 फूट येते. ह्याच्यावरूनच तुमचा आन्सर येईल. 10-15 फूट, दिनवाने, टणक, असंख्य आकार, ओघवत्या गोलाकार. पुढील शब्दातील नाम नसलेला शब्द ओळखा. तुरा हे नाम आहे, मोर नाम आहे, पेन नाम आहे, छटा हे नाम नाही. अवजड या शब्दातून लेखकाला नेमके काय अभिप्रेत आहे? अवजड सहज मानवणारी गोष्ट आहे का? नाही. सांभाळ करण्यास तुलनेत कठीण जाणारी गोष्ट म्हणजे अवजड गोष्ट. हौस या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द शोधा. आवड, रुची, पसंत म्हणजेच हौस असणार आहे. आकस हा हौस या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आहे. निळ्या रंगाच्या विविध छटा लेखकाला कशावर दिसल्या? निळ्या रंगाच्या विविध छटा मानेवर दिसल्या, त्रिकोणी पिसांवर दिसल्या, तुऱ्यांवर का आकाशात? कुठे दिसल्या असतील बरं? येस, निळ्या रंगाच्या विविध छटा ह्या मानेवरती दिसल्या. ओके, आता पुढील जे काही प्रश्न आहेत हे कवितेवर आधारित आहे. सो कविता बघून घ्या. कोट्यावधी जगतात जीवाणू जगती अनमरती, जशी ती गवताची पाती. कोट्यावधी जगतात जीवाणू जगती अनमरती, जशी ती गवताची पाती. नाविक आम्ही परंतु फिरतो 7 नभांखाली, निर्मितो नवक्षितिजे पुढती. मार्ग आमुचा रोधू शकते ना धन ना दारा, घराची वा वितभर कारा. मानवतेचे निशान मिरवू महासागरात, जिंकुनी खंड खंड सारा. चला उभारा शुभ्र शिडेती, गर्वाने वरती, कथाया खुळा सागराला. अनंत आमची ध्येयासक्ती, अनंत अण आशा, किनारा तुला पामराला. या ठिकाणी बघा, दारा या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. सो दारा हा जो काही शब्द आहे त्याचा समानार्थी शब्द काय असणार आहे? दामिनी, यामिनी, रजनी नाही. काय असणार आहे? भामा असणार आहे. कवितेचा मध्यवर्ती आशय असलेला पर्याय सुचवा. सो मध्यवर्ती जो आशय आहे, हा मध्यवर्ती आशय काय असणार आहे? मनातला उत्साह सोडून देऊन मनाप्रमाणे वागणे अजिबात नाही. मनातली मरगळ टाकून काहीतरी विधायक करण्याचा संकल्प घेणे. पुढीलपैकी नाम नसलेला पर्याय सुचवा. नाविक हे नाम आहे, किनारा नाम आहे, क्षितिज नाम आहे, खुळा. खुळा व्यक्ती म्हटलं की खुळा काय असणार आहे या ठिकाणी? विशेषण, बरोबर की नाही. मानवतेचे प्रतीक कुठे मिरवण्याचा मानस व्यक्त केला आहे? मानवतेचे प्रतीक, मग या ठिकाणी बघा, मानवतेचे निशान मिरवू महासागरात. मग मानवतेचं निशान किंवा प्रतीक कुठे मिरवायचंय?
महासागरामध्ये मिरवण्याचा मानस व्यक्त केला आहे. मानस म्हणजेच विचार. कवीने गवताच्या पातीची तुलना कोणाशी केली आहे? कोट्यावधी जगता जीवाणू जगती अन मरती, जशी ती गवताची पाती. म्हणजे गवताच्या पातीची तुलना कोणाशी केली आहे? जीवाणूशी केली आहे. निर्मितो नवक्षितिजे या वाक्यातून कवीला काय सुचवायचे आहे? जीवनात वेगवेगळ्या देशांना भेट देणे, क्षितिजासारखी एखादी कृती तयार करणे, नवनवीन शक्यता पडताळणे, मनस्वीपणे कृती करणे. सो बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे? यस, निर्मितो नवक्षितिजे पुढती, मार्ग आमचा रोधू शकती ना, धन ना धारा घराची वा वितभर कारा. सो या ठिकाणी करेक्ट आन्सर काय असणार आहे? क्षितिजासारखी एखादी कृती तयार करणे, जीवनात वेगवेगळ्या देशांना भेटणे नाही, नवनवीन शक्यता पडताळणे, हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. ओके, थँक्यू.